नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। राहुरीत पेट्रोल डिझेलसाठी लांबच लांब रांगा, अफवांमुळे नागरिकांमध्ये चिंता, इंधन टंचाईची भीती की अफवा, राहुरीत नागरिकांची धावपळ। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेल टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सध्या वेगाने पसरत आहेत। या अफवांचा परिणाम राहुरी तालुक्यात देखील स्पष्टपणे दिसून येत असून विविध पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली। राहुरी शहरासह तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या। काही पंप चालकांनी ठराविक रकमेपर्यंतच इंधन देण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये अधिकच चिंता निर्माण झाली। दुचाकी, चारचाकी तसेच शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची, स्कूल बस चालकांची मोठ्या प्रमाणात पंपावर गर्दी दिसून येत आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता तसेच इंधनाचा पुरवठा खंडित होऊ शकतो या भीतीनं नागरिकांनी घाईघाईने इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र आहे। अनेकांनी 500 ते 1000 रुपयांपर्यंत किंवा टाकी फुल करण्यावर भर दिला। मात्र प्रत्यक्षात इंधन पुरवठा सुरळीत सुरू असून कोणतीही अधिकृत टंचाई जाहीर करण्यात आलेली नाही, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान पेट्रोल पंप चालकांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घेण्याचं आवाहन केलं। अनावश्यक गर्दीमुळे वितरण व्यवस्थेत अडथळे निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या तरी राहुरी तालुक्यात इंधनाचा पुरवठा नियमित असून केवळ अफवांमुळे पेट्रोल पंपावर गर्दी वाढल्याचं स्पष्ट होत आहे। SR24 न्यूज साठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी। अहिल्यानगर शहरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या शहरामध्ये तिन्ही जे पेट्रोल कंपनीज आहेत त्यांच्या कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नाही आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांच्या मागील महिन्यामध्ये पुण्यात आलेला स्टॉक आणि या आठवड्याचा स्टॉक त्याच्या पण कंपॅरिझन आपण करतोय आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतीही तुटवडा नाही आहे। तर मी आपल्या शहराच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की कोणतीही अफवा किंवा मिसकम्युनिकेशन याच्यावर विश्वास न ठेवता असं पॅनिक करण्याची अजिबात गरज नाही आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या शहरामध्ये पूर्णपणे स्टॉक अवेलेबल आहे आणि जिल्हा प्रशासन असेल किंवा पेट्रोलियम एजन्सी असतील ते पण याच्यावर मॉनिटरिंग करत आहे। त्यामुळे कोणालाही या कामासाठी पॅनिक करण्याची अजिबात गरज नाही।